आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून साधारणपणे MST CET 2020 या परीक्षेसाठी आयोजित केलेला जो अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमामधील फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन विषयाच्या संदर्भात त्यामध्ये असणारे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, ज्या टॉपिकला जास्त वेटेज आहे, ज्या टॉपिक्सवर CET परीक्षेमध्ये जास्त प्रमाणामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा टॉपिकवरती आपण पार्ट फर्स्ट या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे. आज आपण MST CETचा पार्ट सेकंड हा व्हिडिओ तयार करतोय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर मी MST CET मधला जो पेपर सेकंड आहे, जसं ज्या विद्यार्थ्यांचा BCM ग्रुप असेल त्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्स हा सेकंड पेपर असतो, ज्या विद्यार्थ्यांचा BCB ग्रुप आहे त्या विद्यार्थ्यांसाठी बायोलॉजी हा सेकंड पेपर, आणि ज्या विद्यार्थ्यांचा जनरल ग्रुप आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही दोन्ही पेपर सेकंड स्वरूपामध्ये वेगवेगळ्या सेशनमध्ये घेतले जातात. पण ज्या पद्धतीने आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, या विषयामधले जे महत्त्वाचे टॉपिक आहे त्याच्यावर चर्चा करत असताना मी तुम्हाला एक आव्हान केलं होतं आणि एक गोष्ट सांगायला विसरलो नव्हतो की बाळांनो, की जास्त वेटेजवाल्या चॅप्टरला तर तुम्ही महत्त्व द्याच, परंतु त्याचबरोबर फिजिक्समध्ये जे काही बाकीचे टॉपिक असतील, केमिस्ट्रीमधील महत्त्वाचे टॉपिक सोडून जे काही बाकीचे टॉपिक असतील त्या टॉपिकला सुद्धा आपल्याला सोडायचं नाहीये. कारण काही विद्यार्थ्यांचं ध्येय हे खूप मोठं असतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना 150 प्लस करायचं असतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना 160 प्लस करायचं असतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना 170 प्लस करायचं असतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना 180 प्लस करायचं असतं. बाळांनो, अशा विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या टॉपिक बरोबर जे कमी महत्त्वाचे टॉपिक आहे अशा टॉपिकला सुद्धा सोडून चालणार नाही. म्हणजे तुम्हाला तुमच्या वेळापत्रकामध्ये महत्त्वाच्या टॉपिक बरोबर जे बाकीचे टॉपिक आहेत त्या टॉपिकचा सुद्धा विचार करावा लागेल. आज आपण बायोलॉजी या विषयाच्या संदर्भामध्ये फोकस करूया. बायोलॉजी या विषयामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते महत्त्वाचे टॉपिक मी या ठिकाणी तुम्हाला दाखवले आहे. जसं ज्या टॉपिकला किंवा त्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले जाऊ शकतात हे टेंटेटिव्ह असतं, लक्षात ठेवा. हे काय करेक्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 10 मार्काला फक्त वेटेजचं प्रमाण जे असतं हे वेटेजचं प्रमाण तुमच्या लक्षात येतं की या टॉपिकला जास्त वेटेज आहे. मग तिथं एखाद वेळेस पेपर सेट करणाऱ्याच्या मनात आलं तर 10च्या ऐवजी 12 प्रश्न याच्यावर सेट करू शकतील किंवा 9 प्रश्न सेट करू शकतील, ही वेगळी बाब झाली. म्हणजे टेंटेटिव्ह स्वरूपामध्ये, एक संभाव्य स्वरूपामध्ये आपण याचा विचार करायचा असतो. जसं रिप्रोडक्शन इन प्लांट्स हा एक महत्त्वाचा टॉपिक म्हणून बायोलॉजीमध्ये गणला जातो आणि त्याच्याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचंय, कारण त्याच्यावर आतापर्यंत मागच्या ज्या काही एक्झाम झाल्या त्या एक्झामचं जर ऍव्हरेज काढलं तर जवळजवळ 10 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच पद्धतीनं रेस्पायरेशन नावाचा दुसरा टॉपिक आहे. त्यानंतर 3 नंबरला ह्यूमन रिप्रोडक्शन नावाचा टॉपिक आहे. त्याच्यावर सुद्धा 7 प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग कदाचित या परीक्षेमध्ये 8 विचारले जाऊ शकतात, 5 विचारले जाऊ शकतात, 6 विचारले जाऊ शकतात. हा सुद्धा विचार करणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर फोटोसिंथेसिस नावाचा चॅप्टर आहे, याला सुद्धा चांगल्या पद्धतीचं वेटेज आहे. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी ऍप्लिकेशन अँड प्रोसेस नावाचा जो टॉपिक आहे, ह्या टॉपिकला सुद्धा बायोलॉजीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानंतर ऑर्गॅनिझम अँड इन्व्हायरमेंट पार्ट फर्स्ट अँड पार्ट सेकंड अशी त्याची 2 पार्ट आहेत. पण पार्ट फर्स्ट वर आपण या ठिकाणी फोकस केलेला आहे, त्याच्यावर 4 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग आहे, हा टॉपिक आहे, याच्यावर 4 प्रश्न विचारले जाऊ शकतात. बाळांनो, या पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास हा माझा अभ्यास होत नाहीये,
माझ्याकडे वेळ नाही, माझा अभ्यासामध्ये मन लागत नाही, अशी काही कारणं सांगणारे विद्यार्थी असतात. त्या विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं आहे की बाळांनो, याची एक सिक्वेन्स तयार करा. आता मी तुम्हाला हे सांगितलेले टॉपिक फक्त एवढेच करा असं आव्हान करत नाहीये. मी तुमच्या समोर या संपूर्ण बायोलॉजीच्या टॉपिकची यादी त्याच्या वेटेज नुसार सादर करणार आहे. आणि ज्यावेळेस ही यादी तुमच्या समोर येईल, ही तुम्ही पाहताय की वरच्या साइड पासून 1 नंबर पासून हे स्टार केलेले जे काही टॉपिक आहेत ज्याला जास्त वेटेज आहे त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. पुन्हा पुन्हा त्याचं रिव्हिजन करा, पुन्हा पुन्हा ते टॉपिक वाचून काढा. लाईन टू लाईन तुमच्या आठवणीत राहिली पाहिजे अशा पद्धतीने त्याचं नियोजन करा. कारण आपल्याला माहित आहे की बायोलॉजी सारखा प्लेन सब्जेक्ट आहे आणि या प्लेन सब्जेक्ट मध्ये आपण जेवढा वाचनावर भर देऊ तेवढ्या प्रमाणामध्ये ते तुम्हाला ऍक्सेप्ट होणार आहे आणि याच्या बाहेरचे प्रश्न विचारले जाणार नाहीये. म्हणून या ठिकाणी बायोलॉजीचा अभ्यास करत असताना सर्व विद्यार्थ्यांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की बायोलॉजीचा स्टडी हा पुन्हा पुन्हा त्याचं रिव्हिजन, पुन्हा पुन्हा वाचन करून, पुन्हा पुन्हा आपल्या नजरेखालून तो पूर्णपणे त्याचा फडशा पाडला गेला पाहिजे. मी या ठिकाणी जी यादी देतो तुम्हाला, तुमच्या समोर यादी आहे. या यादीमध्ये बघा, प्रत्येक जेवढे टॉपिक्स आहेत 25-26 टॉपिक्स आहेत 11वी आणि 12वीचे मिळून. काही टॉपिकवर 1 प्रश्न विचारला जातो, काही टॉपिकवर 2 प्रश्न विचारले जातात, काही टॉपिकवर 3 प्रश्न विचारले जातात. त्या टॉपिकला सुद्धा महत्त्व द्या. परंतु ऍव्हरेज असणारे जे विद्यार्थी असतात ज्यांचा वर्षभर 11वी आणि 12वी मध्ये दोन्ही वर्षामध्ये काही अभ्यासच झालेला नाही, ते पूर्णपणे आमच्यावर विसंबून होते. या काळामध्येच त्यांनी 12वी बोर्ड परीक्षेनंतरच क्रॅश कोर्स मध्येच नीट आणि सीईटीच्या तयारीला टच केलेला आहे, ते अप्रोच झालेले आहे. बाळांनो, त्या विद्यार्थ्यांची चूक आहे असं मी कधीही म्हणणार नाही, पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय हे प्रशंसनीय आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना प्रोत्साहित करतोय, प्रेरणा देतोय की बाळांनो, तुमच्यामध्ये करण्याची क्षमता आहे, तुम्ही ते करा. आणि ह्या प्लेन सब्जेक्टला तुम्ही सोडू नका. व्यवस्थितपणे बायोचा अभ्यास करून बायोमध्ये जास्तीत जास्त मार्क्स आपल्याला कसे काढता येतील त्या पद्धतीने तुम्ही त्याचं नियोजन करा. त्यानंतर दुसरा विषय येतो की ज्या विद्यार्थ्यांचा पीसीएम ग्रुप आहे. मी फिजिक्स केमिस्ट्रीच्या बाबतीत तर पहिल्या पार्टमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आज आपण मॅथमॅटिक्स मध्ये महत्त्वाचे असणारे जे टॉपिक आहेत या महत्त्वाच्या टॉपिकवर आपण चर्चा करूया. आणि त्याचबरोबर असं नाहीये की फक्त तेवढे महत्त्वाचेच टॉपिक आपल्याला त्याचा सराव करायचा आहे, त्याच्यावर असणारे प्रश्न सोडवायचे, त्याच्यावरचे एमसीक्यू सोडवायचे, असं नाहीये. आपल्याला बाकीचा वेळ सुद्धा सेट करा, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त वेळ ज्या टॉपिकला जास्त वेटेज आहे त्याला द्या आणि बाकीचा जो वेळ आहे त्याचं पण व्यवस्थित नियोजन करा. आणि जे बाकीचे टॉपिक आहेत त्या बाकीच्या टॉपिकवरचे एमसीक्यू सुद्धा सॉल्व्ह करा. त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर संबंधित शिक्षकांना संपर्क करून तुम्ही तुमच्या अडचणी दूर करून घेण्याचा प्रयत्न करा. जसं इंटिग्रेशन सारखा टॉपिक आहे नंबर 1. नंबर 2 ला आपल्याला माहित आहे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नावाचा टॉपिक आहे, त्याच्यावर 8%. त्यानंतर इंटिग्रेशनवर 9% प्रश्न विचारले जातात. त्यानंतर 3 डायमेन्शनल जॉमेट्री याच्यावर 8% प्रश्न विचारले जातात. डिफरेन्शिएशन ऑफ ऍप्लिकेशन याच्यावर 10% प्रश्न विचारले जातात. आतापर्यंतचा इतिहास आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन याच्यावर 8% प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सर्कल सारखा चॅप्टर आहे, वेक्टर सारखा चॅप्टर आहे, प्लेन सारखा चॅप्टर आहे. या चॅप्टरला सुद्धा तुम्हाला महत्त्व द्यायचे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी ही यादी तुमच्या समोर लांब मोठी यादी मी काय करतोय, जेवढे टॉपिक आहेत हे संपूर्ण टॉपिक तुमच्या समोर ठेवतोय आणि ही यादी पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे. मग बाळांनो, तुम्ही सुद्धा ठरवायचे. मी सांगतोय म्हणूनच सर्व गोष्टी करायच्या नाही की कोणत्या टॉपिकला 2020च्या एक्झाम साठी वेटेज कशा पद्धतीने दिलं गेलेलं आहे याचा थोडक्यात अभ्यास तुम्ही सुद्धा केला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं या टॉपिक वरती व्यवस्थितपणे लक्ष केंद्रित करून प्रत्येक टॉपिकचा अभ्यास करून त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे, त्याचं पृथक्करण केलं पाहिजे आणि व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप ज्या टॉपिकला जास्त प्रमाणामध्ये वेटेज आहे बाळांनो त्या टॉपिकला आपण जास्त प्रमाणामध्ये महत्त्व देऊन त्याच्यावरचे जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण ही जी होणारी एक्झाम आहे तुमची ही ऑनलाईन आहे आणि मी तुम्हाला अनाउन्स करणार आहे की ही ऑफलाईन एक्झाम नाहीये, ऑनलाईन आहे.
आणि आपल्या विद्यानिकेतन अकॅडमीनं तुमच्यासाठी खूप खूप मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये परिश्रम घ्यायला सुरुवात केलेली आहे. आजपर्यंत आम्ही खूप व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवले, सर्व मॅथमॅटिक्सचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तुम्ही त्याचा स्टडी करा, त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करून दिलेले आहेत. ते सर्व प्रश्न तुम्ही बघा, तुम्हाला येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी तुम्ही दूर करून घ्या. आणि लागलीच आपण जून महिन्यामध्ये साधारणपणे पहिल्याच आठवड्यामध्ये आपण ऑनलाईन तुमच्या जास्तीत जास्त एक्झाम कशा घेता येतील याचं सुद्धा प्री प्लॅनिंग आम्ही करतोय. कारण कुठल्याही गोष्टीचं प्लॅनिंग केल्याशिवाय त्याला यश मिळत नसतं, हे लक्षात ठेवा. आणि लवकरात लवकर आम्ही तुमचा अभ्यास साधारणपणे ह्या मे एंड पर्यंत झालाय असं गृहीत धरून आम्ही काय करणार आहोत, जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ऑनलाईन एक्झाम सुद्धा कंडक्ट करायला सुरुवात करणार आहोत. बाळांनो, त्यावेळेला त्या ऑनलाईन एक्झाम मध्ये तुम्हाला तुमचा स्कोर ताबडतोब कळणार आहे. तुम्ही एक एक एक्झाम देत राहिलात, एका एका टॉपिकवर असेल, 4-4 टॉपिकवर असेल, युनिट वाईज एक्झाम असतील, फुल पोर्शन टेस्ट एक्झाम असतील, या एक्झाम मध्ये तुम्हाला तुमचा ग्राफ समजायला सुरुवात होईल. त्यावेळेला कळेल की तुमचा अभ्यास किती प्रमाणामध्ये झालेला आहे. माझ्या एकच शुभेच्छा आहे तुमच्याबरोबर की तुम्ही अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. कोशिश करणे वालों की कधी हार नाही होती. आणि म्हणून आपण आपले प्रयत्न करणं कधीही सोडायचं नाही. मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि नेहमी सांगत आलेलो आहे कि संभव की सीमा जानने का एक ही तरीका है. संभव की सीमा जानने का एक ही तरीका है, असंभव से भी आगे निकल जाना. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी जे आपल्याला असंभव वाटतंय ते आपण संभव म्हणजे शक्य करून दाखवलं तरच आपण जीवनामध्ये जगाला आपली काहीतरी एक नवीन ओळख करून देऊ शकतो. एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगून या ठिकाणी मी थांबतो.